नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं मालवण टू गोवा व्लॉगमध्ये। सकाळी आम्ही मस्त पोटभर नाश्ता करून निघालो डायरेक्ट पॅरा रोडला। पॅरा रोडला एवढी गर्दी मिळाली। आधी तरी ते काही गर्दी नसायची, पण लव यू जिंदगी जेव्हापासून हिट झालाय तेव्हापासून इथे गर्दीच गर्दी असते। तर तुम्ही एक काम करा, सकाळची वेळ चूज करा। आम्ही पण चूक झाली आमची, दुपारी आलो आम्ही, तरी आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले। ते करून झाल्यावर आम्ही निघालो फाउंटेन आजला। फाउंटेन आजला मस्त वेगवेगळ्या सुंदर सुंदर कलरच्या घरं आहेत, बिल्डिंग्स आहेत। तर तिथे फोटो काढायला पण खूप गर्दी होती। इन्स्टावर सगळे व्हिडिओज टाकून सगळ्यांनी तिथे गर्दी करून टाकली आहे। आम्ही पण व्हिडिओ टाकतोय, तर गर्दी होईल असं वाटतं तर आहेच। पण तुम्ही तिथे पण सकाळचीच वेळ चूज करा। ते झाल्यावर आम्ही निघालो कोला बीचला कायकिंग करायला। कायकिंग करण्याचा रोड खूपच ऑफरोड आहे। जर तुम्हाला ऑफरोडची मजा घ्यायची असेल तर तुम्ही नक्की बाईकने जा, नाहीतर वरती जीप्स पण अवेलेबल आहेत। इकडे कायकिंगची कॉस्ट होती 800 रुपये। 800 रुपयेमध्ये तुम्हाला एक बोट मिळेल। एक बोटमध्ये तुम्ही दोघे जण जाऊ शकतात। कायाकिंगची मजा इकडची सांगायची झाली तर मस्त नारळाची झाडं, सनसेट, संध्याकाळचीच वेळ चूज करा। ही बेस्ट वेळ आहे, कारण तिथे तुम्हाला सनसेटची मजा घेता येईल। बाकी ठिकाणी पण तुम्हाला कायाकिंगसाठी थांबवतील, पण कुठे थांबू नका, कोला बीचचीच कायाकिंग करा। कारण बाकीच्या इकडे आम्ही बघितलं, खूप सारे आम्ही ऑप्शन्स ऑलरेडी बघितले होते, पण काय मजा नाही आली। म्हणून आम्ही डायरेक्ट इकडेच आलो। थोडं लांब होतं, पण छान होतं। ते झाल्यावर आम्ही कोला बीच थोडं फिरत होतो। पाठी तुम्ही बघू शकता, मस्त मस्त घरं आहेत राहायला। हे पण तुम्ही चौकशी करू शकता। आम्ही ऑलरेडी अगोंडाला रूम घेतली होती, त्याच्यामुळे आम्ही तिथेच पोचलो। फ्रेश झाल्यावर आम्ही निघालो शॉपिंगसाठी। आता गोव्याला आलोय आणि गोवन स्टाईल ड्रेसिंग नाही केली तर काय मजा। म्हणून माझी बायको पण हेअर बिडिंगसाठी बसली। हेअर बिडिंग तिच्यावर खूपच सूट करत होती, छान दिसत होती ती। मग आम्हाला एवढी मजा करून भूक पण लागायला लागली। काय खाऊ आम्ही शोधायला बाहेर निघालो। फिरत होतो रोडवर। मग तिथे आम्हाला एका हॉटेलला बाहेर फिश दिसले। फिश, प्रॉन्स, पापलेट, सुरमई सगळे ऑप्शन्स होते। तर आम्ही चूज केले प्रॉन्स। तर तुम्हाला हॉटेल दाखवतो। खूप सुंदर हॉटेल होतं। असं वाटत होतं की गोव्याला आलो आहे, एकदम वाईब गोव्याचीच होती। माझी बायको त्यासोबत अजून काय ऑर्डर देता येईल हे बघत होती, आणि मी व्हिडिओ काढत होतो तुम्हाला दाखवण्यासाठी। मग आमचं आलं प्रॉन्स। प्रॉन्स जरा इकडे शेल सकट मिळतात, तर तुम्हाला तसं खायचं असेल तरच तुम्ही ऑर्डर करा, नाहीतर बाकी ऑप्शन चूज करू शकता। सुरमई, पापलेट, तुम्ही तेच चूज करा। आमच्याकडनं थोडी ती चूक झाली। आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमची अगोंड्याची रूम। रूम बघा, मस्तच रूम मिळाली होती आम्हाला। गॅलरी खोलली की समोरच बीच। बीच व्ह्यू एवढा सुंदर होता ना, की काय सांगू। गॅलरीत ना रूममध्ये जावंसंच वाटत नव्हतं। हा बघा आला अगोंडा बीच। एवढा सुंदर निळाक्षार बीच तुम्हाला इकडे बघायला मिळेल। जर तुम्हाला शांत, गर्दी कुठे पाहिजे नसेल तर तुम्ही साऊथ गोवा चूज करा, कारण इथे मस्त बीचेस पण क्लीन आहेत आणि शांत आहेत। आम्ही नेक्स्ट टाइम जर व्हिजिट केली तर आम्ही नक्की साऊथ गोव्यालाच येऊ। दुसरा दिवस उजाडला। सकाळी मस्त फ्रेश होऊन आम्ही गॅलरीत बसलो होतो। वेळ कसा निघून गेला कळलंच नाही। आता भूक लागायला लागली। नाश्त्यासाठी आम्ही ऑर्डर केले होते फ्राईड एग्स, फ्राईड पोटॅटो, फ्रूट सलाड, ज्यूस आणि ब्रेड बटर। ते खाऊन मस्त पोट भरलं। आता इथून आम्ही निघू कोल्हापूरला। पुढचा ब्लॉग असेल गोवा टू कोल्हापूर, बघायला विसरू नका। असेच छान छान ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय बाय। बाय.